अबाउट 140. काय करते ब्रो तू? हा काय करते? माझ्या क्रेविंगसाठी. अरे कर ना, आपण बाहेर ते मिक्सर लावलेस रात्रीचे 2 वाजला, 1:45 झालेत ग बाळा. तू मिक्सर लागा ते रात्री 1:45 वाजे. पण मला ब्रो सेट करायचंय म्हणून. क्रीम चीज इट्स अ व्हायरल काय रेसिपी क्रीम चीज. पण ते तू कसं केलं ते लोकांना बोल ना, कसं केलंय तू ते. हे जे तू क्रीम चीज केलंय, हे जे दहीला दुधाला फेटून कसं केलंस जरा सांग जरा. थांब मी तुला. हा बोल. हे होममेड क्रीम चीज आहे. हां होममेड क्रीम चीज म्हणजे मी दुधाला पहिला फाडलं हां आणि मग त्याला थोडं त्यात लिंबू टाकला. पण ते फाडलं कसं? लिंबू टाकून फाडलं. ठीक आहे, हां ते होतंय माझं. हां ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी साखर टाकली. साखर नंतर मग मी फ्रेश क्रीम टाकलं आणि मग त्याला मिक्स केलं. हे आपण आज 30th तारीख आहे, उद्या 31st आहे. तर आम्ही न्यू इयर 31st साठी चालू झालंय बाय द वे. 1 वाजता 31st चालू आला तर काय बोलतोय, हा जो केक आहे जर चांगला झाला तर 31st चांगला सेलिब्रेट होईल. आमचा न्यू इयर चांगला सेलिब्रेट होईल. फर्स्ट असं थोडी ना, तू असं काय बोलतो? म्हणजे चांगला झाला तर अरे म्हणजे जर तू आहेस ग चांगला करणार. केक चांगला बनवते माझी बहीण. केक 1 नंबर बनवते. मिस केलं ना ते 1 वर्ष. हा भाई, खूप 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 मिस केलं भाई. म्हणजे मला एवढी भारी झोप लागली नाही 1 वर्ष. मेरी शर्ट चेंज करून तुझं. अरे जेब्रा क्रॉसिंग. हाँ हम जिसके पास दाढ़ी नहीं थी हम उसको ज्यादा सीरियसली नहीं लेते. कापून आलोय इकडं बघ, कापून आलोय. दोन मिनिटं राहिले न्यू इयरला. चिंटू 2 मिनिटं बाकी आहेत अजून गाईस. 2 मिनिटानंतर आम्ही 2025 मध्ये पोहोचणार आहे. हॅलो हॅपी न्यू इयर. न्यू इयर चालवलंय. कसं वाटतं आता? काय वाटतंय? नवीन वर्षाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आणि माझा पण व्लॉग चालू. व्लॉग कधी येतोय तर हॅपी न्यू इयर मित्रांनो. सगळ्यांचा न्यू इयर खूप चांगला जाऊ दे. हा, आणि न्यू इयर मध्ये तुम्ही जे पण काही विश करतील ते सगळं सक्सेसफुलपणे होऊ दे. तुझी बॉडी बनणार का नाही? फ्लेक्स. म्युझिक सिस्टम लागला आहे इकडं. केक इज न्यू वाजवायला घेतलं. हा केक इज म्युझिक सिस्टम वाजवतोय. फेकला ना सोड. आपण 9 जण होतो. आपण 3 जण कसे राहिले? FC रोड वरती 9 जण आलतो. 3 जण फिरतोय. 6 जण कुठे गेला आम्हाला? काय बोलला तो? बोलतोय दादा बोर्ड दाखव. बोलतोय नाही सगळ्यांना दाखवायचं. बोलतो तुला ना मला बोर्डला वाचायचं. चिंटू आपण कुठून आलोय रे आणि कुठं आलोय? आणि खडकीवरनं FC रोडवरून सांगतो. आम्ही पहिले खडकीवरून गेलो SB रोड. SB रोडवरून आम्ही FC रोडला आलो. FC सोशलच्या खाली गेलो जुडिओमध्ये. मग तिथून कोथरूडला आलो. कोथरूडवरून सिंहगड रोडला आलो. पूर्ण 8 किलोमीटर कोथरूडवरून. आता जरा खाऊन बघू कसं लागतंय. काय बोलतो? ते पण फक्त ह्याच्यामुळं आम्ही एवढं फिरलो. आम्हाला जायचं होतं कोथरूडच्या शॉर्मा किंगला, पण आम्ही चुकून सिंहगड रोडला आलो. आता बघू आता लस्सी वस्सीचं शॉर्मा खाऊन पण लोकेशन यांनीच पाठवली होती आम्हाला. ती पण मी चुकून पाठवली. जाऊन दे होतं कधी पण खाऊन बघू कसं लागतं. लस्सी वस्सीचा शॉर्मा खायला आलो आम्ही.
आम्हाला आवडलंय पण पोट भरल्यासारखं वाटत नाही. किंग शॉर्माला जाऊन भाऊ कसं लागतं काय बोलतो? बरोबर आहे. पोट भरले फक्त तिकीटवर घे. आणि आमचा जो कॅमेरामॅन आहे तिने सगळं संपवले आमच्या पहिला नुसतं गिळत बसलाय. मला कारण भूक लागली किंग शॉर्मा मध्ये पण जायचंय पण मी थोडं ब्रेकवर. आमचं काय असं ठरलं नव्हतं कुठं जायचंय पण जाऊन आता आलो तर जाऊन काय. आणि वहिनीसाठी पार्सल पण घेतलं. बोल ना आपण पार्सल घेतलं. पार्सल घेतलेलं आहे. किंग शॉर्माचा ट्राय ट्राय करायचंय फक्त मी बोलतो. तर मित्रांनो शॉर्मा किंगला आलोय आपण. कॉल येतो नाव चुकीचं घेतलंय. किंग शॉर्मा आहे. आता किंग शॉर्मा आलोय आपण. ह्याचं खाऊन भाऊ कसं लागतं चालू आलेलं. मित्रांनो मागं माझं दिसतंय तुम्हाला दाखवत जरा ते किंग शॉर्माला आलं. त्याचं शॉर्मा खाऊन भाऊ कसं लागतं तुला? चीज खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळं खारट लागतं सॉल्टी. आता आमचे अथर्व बोलल कसं आहे. आता ना व्हिडिओ नको काढतोय. चांगलं आहे पण टेस्ट मध्ये कोणता चांगला आहे? मला हा चांगला व्यवस्थित चांगला होता. मला हा चांगला होता. तर आतापर्यंत व्यवस्थित तिखट होता. 5 मधनं किती घेशील? 4. आणि ह्याला 2. मी ह्याला 5 मधनं 4.5 दिल. लस्सी वस्सीला 3 दिल. 3.5 दिल. चला लस्सी वस्सीचा गाईस एक नंबर. तर मित्रांनो आपलं चीज केक जे आपुदीने बनवलेलं ते रेडी आहे आणि ते इतकं भारी झालंय ना हे म्हणजे आपण हँडशेक तर कर मी. एक नंबर लागते. तुम्ही पण रेसिपी ट्राय करून बघा. जी क्रीम चीजची क्रीम आहे होममेड घरी बनवलेली घरच्यांना खूप आवडलेली आहे. तर तसा आज न्यू इयर पण आहे 1 तारीख आहे. तर हे मी अख्खं मी संपवणार आहे. ओके चालेल भेटणार नाही. ठीक आहे. हॅपी न्यू इयर. तर तुमचा न्यू इयर चांगला जाऊ दे हीच माझी मनोकामना आहे. तर चला